मी अनघा धोडकर आणि आपण ऐकत आहात कैकेयी भाग 9. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. हा सर्व भीषण संहार पाहून हळव्या मनाच्या रामाची स्थिती काय झाली असेल. चुकून एखादा ऋषी तपस्वी भेटलाच तर तो विदारक कहाणी ऐकावी. या राक्षसांवर शासन करता कोणीच नसल्यामुळे रामाचं मन द्रवलं आणि अतिशय दुःखी झालं. मदांध राक्षसांना शासन व्हायलाच हवे. ऋषींची तपोवनं मंत्रोच्चारानं पुन्हा दुमदुमायला हवी या विचारांनीच ते उदास आणि अबोल झाले आहेत. तीर्थाटनानंतर चारही राजपुत्र राज्यसभेत येईनासे झाले. रामांनी मनाला फारच लावून घेतलं होतं. भरताच्या सांगण्यानुसार दक्षिणेकडील दंडकारण्यातील मानव तपस्वी ऋषीमुनींनी त्यांच्या बायका मुलांचे जीवन असुरक्षित झालेले त्यांनी बघितले होते. जीवन संपूर्ण असुरक्षित असून संपूर्ण राक्षसांचा उच्छाद करणारे वीर उत्पन्न व्हायला हवेत. भरताने कथन केलेली ही परिस्थिती महाराजांनी कुलगुरू वशिष्ठांना सांगितल्यावर ते म्हणाले, राजन, हे सारे मला ज्ञात आहे. या भीषण परिस्थितीची जाणीव भावी राजास आणि राजपुत्रांना व्हावी म्हणूनच मी तीर्थाटनाची ही योजना केली होती. राक्षसांचा समूळ नाश होण्यासाठीच राम लक्ष्मणाशिवाय दुसरे कोणीही नसल्यामुळे हा सारा खटाटोप मी केला. गुरुदेव, ह्या नैराश्याच्या कोशातून माझा राम बाहेर येणार नाही का? राजन, ती वेळ लवकरच येणार आहे. तोवर काही योग मी त्याला शिकवणार आहे. भविष्यात योग वसिष्ठ नावानं ते प्रसिद्ध होईल. त्यासाठी काही दिवस त्यांना माझ्या आश्रमात राहावे लागेल. एके दिवशी कैकेयीस राजा म्हणाले, आपले चारही पुत्र विवाहयोग्य झालेत. राणी आपल्या समजदार आणि सर्व गुणसंपन्न चारही पुत्रांचे विवाह व योग्य पुत्राचा राज्याभिषेक करून राज्यशकट त्यांच्याकडे सुपूर्त केले की कुलपरंपरेनुसार आपण चौघेही उर्वरित आयुष्य वानप्रस्थाश्रमात ध्यानधारणेत व ईश्वरभक्तीत घालवावे. दुसऱ्या दिवशी राजानं राज्यसभेत हा विषय मांडला आणि सर्वांनी एकमतानं अनुमोदन देखील दिलं. तेवढ्यात ब्रह्मर्षी विश्वामित्रांचे अयोध्येत आगमन झाल्याचं वृत्त घेऊन दूत आला. बापरे, ब्रह्मर्षी विश्वामित्र! नुसते त्यांच्या नावानेच भल्या भल्यांची धडकी भरते. विश्वामित्र म्हणजे साक्षात आग. धगधगते यज्ञकुंड. कोपले तर सर्वस्वाचाच विनाश. पूर्वी क्षत्रिय नृप असलेले विश्वामित्र आपल्या प्रदीर्घ तपस्येने ब्रह्मर्षी पदापर्यंत पोचलेले गाधारी पुत्र विश्वामित्र आज अयोध्येत आले होते. ते सहहेतूनेच आले असावेत. दूताचा निरोप मिळताच राजा दशरथ, कुलगुरू वसिष्ठ आणि इतर प्रमुख मंत्रीगणासह विश्वामित्रांना ते सामोरे गेले. त्यांना सन्मानपूर्वक राज्यसभेत आणून उच्चास्थानावर बसवले. त्यांच्या चरणांचे पक्षालन करून पाद्यपूजा करून ते म्हणाले, ब्रह्मर्षी, आपण आलात म्हणून आम्ही धन्य झालो. चारही बंधू त्यांचे चरणावर नतमस्तक झाले. राजांनी त्यांची विश्राम व्यवस्था व भोजन व्यवस्था केली. थोडं निवांत झाल्यावर एकमेकांचे कुशल विचारून झाल्यावर राजा दशरथ म्हणाले, मुनिवर, आपण काही विशिष्ट हेतूनं माझ्याकडे आला असलात तर अगदी निसंकोचपणे सांगावं. होय राजन, मनी कामना ठेवूनच तुझ्याकडे आलो आहे. मला माझ्या सिद्धाश्रमात एक यज्ञ करायचा आहे, पण सिद्धाश्रमाजवळील जनपदातील महाभयंकर ताटिका राक्षसी व क्रूर मारीच व सुबाहू यांचे राक्षस अनुचर फार पीडा देतात. यज्ञात विघ्न आणल्यामुळे यज्ञ पार पडत नाही. म्हणूनच तुझ्याकडे काही मागण्यांसाठी आलो आहे. त्या राक्षसांना परास्त करण्याचं सामर्थ्य फक्त तुझे वीरपुत्र राम लक्ष्मण हे यांच्यातच आहे. तुझे पुत्रप्रेम मी जाणतो, पण त्यांचा मोह आणि तुझे अज्ञान सोडून दे आणि त्यांना माझ्या सवे पाठव. विश्वामित्रांची मागणी ऐकून राजाचं अवसानच गळून पडलं. तरी धीर एकवटून अजिजीने म्हणाले, मुनिवर्य, ही बालकी फार लहान आहेत. त्यांना प्रत्यक्ष लढाईचा अनुभव नाही. त्यांच्याऐवजी सशस्त्र सेनेसह मी आपल्याबरोबर येतो. राजाचे वक्तव्य ऐकून ब्रह्मर्षी चांगलेच खवळले. अनावर क्रोधिष्ठ होऊन कडाडले, रघुकुलाची रीत आहे, प्राण जाय पर वचन न जाय. तू वचन पाळणार नसशील तर मी रिकाम्या हाताने परत जातो. परिस्थिती हाताबाहेर जात असलेली बघून कुलगुरू वसिष्ठ मध्ये पडत म्हणाले, राजन, विश्वामित्रांनी काही विचार करूनच राम लक्ष्मणांची मागणी केली असावी. राजन, विश्वामित्र त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्यास असमर्थ आहेत असा तुझा समज आहे? राजन,
ते एकेकाळचे महापराक्रमी नृप होते. शस्त्र, अस्त्र, मंत्र इत्यादी विद्यांनी परिपूर्ण आहेत. दीक्षा घेऊनच यज्ञाच्या अनुष्ठानाला बसल्यानंतर होत्याला हत्या, अहिंसा करायची नसते. शिवाय तुझ्या पुत्रांचे तसेच कुळाचे हित साधणे व पुत्रांची क्षमता बघूनच ते तुझे पुत्र मागायला आलेले आहेत. शिवाय तू वचनबद्ध आहेस. कोणताही किंतु मनात न धरता राम लक्ष्मणाला खुशाल त्यांच्यासोबत पाठवून दे. धन्यवाद.